परळी तालुक्यामध्ये खरीपाच्या पेरणी आता 30% झालेली आहेत आणि त्यामध्ये पाहिलं तर गेल्या 15 दिवसापासून पावसाने उघडली आहे. त्यामुळे आता हे संपूर्ण पीक आता धोक्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता आता मी आहे की अशा जागा शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे. आपण पाहू शकता गेल्या 2 दिवसापासून पाहिलं तर या ठिकाणी पावसाचं कुठला गेल्या 15 दिवस पाऊस नाही आहे, पण 2 दिवसापासून पाहिलं तर या ठिकाणी आभाळ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतं आहे आणि आभाळ आले की ढग जमा व्हायला दिसत येतात. मात्र अक्षरशः पाऊस पाहिलं तर पाऊस कुठला देत नाही. शेतकऱ्याला मोठी या ठिकाणी अपयश देखील लागलेले आहे. मात्र ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकरी वाटतं कुठे पाऊस पडेल, पण गेल्या 2 दिवसापासून पाहिलं परळी शहरामध्ये सगळे ढगाळ वातावरण झालेलं आहे. मात्र कुठलाही पाऊस पडत नाही आहे. आता गेल्या 15 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे आलेलं आता हे पाहू शकता या ठिकाणी आता पीक आलेलं आहे. आता ते कुठल्या आता ते धोक्यात आलेलं दिसून येत आहे. असंच पाहिजे तर अनेक लोकांनी पाहिलं तरी आपल्या क्षेत्रामध्ये सोयाबीनचा जास्त पेरा करण्यात आलेला आहे आणि अत्यंत कापूसाची लागवड केली आहे. मात्र गेल्या 15 दिवसात शेतकरी राजा आता आलेला आहे आणि कधी पाऊस पडेल आता कधी याची वाट मारतोय आणि 4-5 दिवसात नाही पाऊस पडला तर पुन्हा हे संपूर्ण पीक आता धोक्याची शक्यता लागून गेली आहे आणि पुन्हा शेतकऱ्याला दुबारा पेरणीचं संकट आलेलं दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन विकास वांगसह मी संभाजी मुंडे, TVNI परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.